जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पावसाचा पाण्यात रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय। 2 दुचाकीपैकी 1 दुचाकी नागरिकांच्या हाती लागली तर दुसरी दुचाकी आणि सायकल पावसाच्या पाण्यात वाहून गेली। लातूरच्या कृषी विभागातील लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांची आज लेखणी बंद आणि कामबंद आंदोलन करण्यात आले। पुण्याच्या कृषी आयुक्तालयातील कृषी सहसंचालक आस्थापना हे रिक्त असलेले पद लिपिक संवर्गीय प्रवर्गातून भरण्याच्या मागणीसाठी आज कामबंद आंदोलनाची हाक दिली। आज लातूर जिल्ह्यातील सर्वच लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। पावसाचा कमबॅक झाला असताना उन्हाळी कांद्याला तेजीची झळाळी मिळत आहे। चाळीसगाव बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 4,500 दर मिळाला। यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्याचं काम खचून गेल्याने आता शाळकरी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। बंधाऱ्याचं काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केलं। महायुतीच्या योजनांवर जयंत पाटलांनी टीका केली। महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे। सरकारकडे पैसे नसताना योजना जाहीर करतात। महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील अशी टीका जयंत पाटील यांनी महायुतीच्या योजनांवर केली। जळगावच्या चोपडा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय। नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। धुळ्याच्या भोनगाव जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला। विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्या आहेत। भोनगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। हिंगोलीत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन केलं। शालेय पोषण आहार भिजवणाऱ्या महिलांना 10,000 रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी महिलांनी हे आंदोलन केलं। परभणीत उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेलं आहे। यावेळी सर्व कार्यकर्ते, कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली। गायरानधारकांच्या प्रश्नावर परभणीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी गायरानधारकांना त्यांच्या नावाच्या सातबारा आणि महात्मा फुले विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करणे यासह इतर मागण्या मान्य करण्यात आल्या। माढ्याचे आमदार बबन शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनी बंड पुकारला। धनराज शिंदेंकडून माढ्यातून निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली। बबन शिंदेंच्या उमेदवारीला त्यांच्याच पुतण्यानं आव्हान दिले। देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे आणि नाना पटोलेंवर टीका केली। आदित्य ठाकरे आणि नाना पटोले लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ आहेत। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले अशी टीका केली। लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। पोलीस कर्मचाऱ्यांनी एका युवतीसह लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले। ही घटना पुणे शहरात घडली। मात्र पीडितेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला। नगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील गटबाजी आता चव्हाट्यावर आहे। शिवस्वराज्य यात्रेत रोहित पवार गैरहजर होते। रोहित पवार यांच्या या गैरहजेरीने आता गटबाजी उघड झाली। लोणावळ्यात टायगर पॉइंट पासून अवघ्या काही अंतरावर मिनी कास पठार तयार करण्यात आला। तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर लोणावळ्यात कारवीच्या फुलांचा बहर आलाय। धुक्याची चादर आणि कारवीच्या फुलांनी फुललेला परिसर बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। सांगोल्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन झालंय। तसेच रिपब्लिकन पॅन्थर आणि इंडियाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष सूरज बनसोडे यांच्या हस्ते जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं। मीरा भाईंदरमध्ये मनसेचं पाणी टंचाई विरोधात आंदोलन करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या नावाखाली नेहमीच पाणी पुरवठा बंद असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तातडीनं पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याची मनसेची मागणी आहे। पाणी पुरवठा न केल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा देखील इशारा देण्यात आला।